नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे इतर बँकचे मनी विड्रॉवल कसे करायचे। तर या ठिकाणी आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र BC लॉग इन केल्यानंतर APS ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। APS ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लवकरच या ठिकाणी अशा प्रकारचा टॅब ओपन होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्या बँकेचे पेमेंट विड्रॉल करायचं आहे ती बँकेचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे। तर मला या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचं पेमेंट विड्रॉल करायचं आहे, तर मी त्या बँकेचं नाव सर्च करत आहे। तर या ठिकाणी बँक ऑफ बडोदा मी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी कस्टमरचा UID नंबर टाकायचा आहे, म्हणजेच आधार नंबर टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी कस्टमरचा आधार नंबर टाकलेला आहे आणि विड्रॉवल वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर किती विड्रॉवल करायचे आहेत तिथे अमाउंट टाकायची आहे। परत या ठिकाणी विड्रॉवल व्हेरीफाय करायचं आहे। या ठिकाणी पहिलं आपलं एजंट ऑथेंटिकेशन घ्यायचं आहे। ओके करायचं आहे आणि त्यानंतर कस्टमरचं ऑथेंटिकेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कस्टमरला थंब पुट करायला सांगायचं आहे आणि कॅप्चर सक्सेस झाल्यानंतर या ठिकाणी ओके करायचं आहे आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे। सबमिट वर परत एकदा सबमिट वर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सर्व्हिस चार्ज कुठल्याही प्रकारे नाहीये। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन जे आहेत सक्सेसफुल दिसणार आहेत। या ठिकाणी 2500 रुपीज विड्रॉल केलेले आहेत आणि अकाउंट बॅलन्स 356 आहेत। तर या ठिकाणी आपण रिसिप्ट सेव्ह सुद्धा करून घेऊ शकतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला मोबाईलवर मिळत राहील। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।